आपण आज बघणार आहे 25,000 कोटींचा घोटाळा की आरोप. फॉलो करा. करूया व्हिडिओ सुरू. MSCB घोटाळा. वस्तुस्थिती काय? 25,000 कोटींचा MSCB घोटाळा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत. मुंबई EOW कडून क्लीन चिट. मात्र ED कडून मनी लॉन्ड्रिंग व बेनामी व्यवहाराचा तपास सुरूच. प्रकरण न्यायालयात प्रलंबित, तीनही बाबी समांतर सुरू. 25,000 कोटींच्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक MSCB घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आले होते. या प्रकरणात मुंबई आर्थिक अपराध शाखेने EOW सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट दिली आहे. मात्र प्रवर्तन निदेशालयाने ED या क्लीन चिटवर आक्षेप घेत मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहाराच्या संशयावरून तपास सुरू ठेवला आहे. सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात आरोप, EOW कडील क्लीन चिट आणि ED कडील तपास हे तिन्ही मुद्दे एकाच वेळी सुरू आहेत. खरे तथ्य आणि अंतिम निष्कर्ष न्यायालयीन निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. अशाच पोस्टसाठी लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. फोकस महाराष्ट्र यूथ्स.